आज आपण वारकरी संप्रदायातील धर्मरूपी भागवत धर्मरूपी मंदिराला खांब म्हणून ज्यांनी आधार दिला, अशी वारकरी संप्रदायातील भागवत धर्मरूपी मंदिराच्या खांबाची भूमिका ज्यांनी आपल्या जीवनामध्ये घेतली, संत बहिणाबाई सांगतात, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आपल्या श्रीमद भागवत महापुराणावर 11व्या अध्यायावर जी टीका लिहिली, एकनाथी भागवत, या एकनाथी भागवत ग्रंथाचे कर्ते महाविष्णूचा अवतार म्हणून भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीर असं वर्णन ज्यांचं निवडोबरायादिक संतांनी केलं, अशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या मूळ वाड्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला विजय पांडुरंगाचं दर्शन घेता येतं, ज्या ठिकाणी नाथ महाराजांनी तत्कालीन भाविकांना भावार्थ रामायण असेल, नाथ महाराज कृत भागवत असेल, आनंद लहरी असतील किंवा आदी करून वाङ्मयाचं विस्तृत असं वर्णन करून विश्लेषण करून सांगितलं, अशा या महाराजांच्या पुराण वाड्यामध्ये, पुराण काळातील ऐतिहासिक वाड्यामध्ये, मंदिरामध्ये आपण सगळेजण आज आलेलो आहोत. आणि या वाड्यामध्ये आल्यानंतर अतिशय मनोभावे आम्ही सर्व गुरुबंधू मंडळींनी, मित्रमंडळींनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं दर्शन, नाथ महाराजांची जी नित्यपूजेतील देवपूजा आहे, त्या सगळ्या देवी देवतांचं दर्शन आम्हा सर्वांना झाले. ज्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये भगवान परमात्म्यानं 36 वर्ष 12 वर्षाच्या वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या रूपामध्ये धारण करून देव ज्यांच्या घरी राबले, असा भगवान परमात्म्यानं ज्यांच्या घरी येऊन पाणी भरावं, रांजण भरावेत, ज्यांची कपडे धुवावीत, नाथ महाराजांच्या देवपूजेसाठी लागणारं चंदन उगाळून द्यावं, अशा या पवित्र आणि शांतीब्रह्म असणाऱ्या एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आपण आलो. आम्ही सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर गुरुबंधूंच्या आग्रहासाठी या ठिकाणी एक नाथ महाराजांचं वर्णन करणारा अभंग आम्ही सर्वजण सादर करतो आहोत. हा व्हिडिओ काय कुठल्या प्रसिद्धीसाठी नाही, काही नाही. पण महाराजांच्या मंदिरात आल्यानंतर, त्यांच्या वाड्यामध्ये आल्यानंतर काहीतरी स्मरण असावं यासाठी हा व्हिडिओ, सदरील व्हिडिओ आम्ही सर्वजण करत आहोत. एक मिनिट